या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नाव काय? नाव केरू वडलं नाव आडनाव सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर बंधाऱ्यावरती आलेलो आहोत। काही अंतरावरती या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे। याच मार्गावरती सोलापूर जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। कारण आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या वाहनांची या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे। याच ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आलेली आहे। तीर संरक्षण पथकाचे या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेले आहे। जवळपास आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आजपर्यंत 24 तास या ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आलेली आहे। कारण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती रोख रक्कम असेल, त्याचबरोबर मौल्यवान वस्तू असेल, येथून मौल्यवान वस्तूचे देवाणघेवाण याची काळजी म्हणून जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने या ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत, तीर संरक्षण पथकाचे काही कर्मचारी आहेत। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जाते। सर्वप्रथम त्या वाहनाच्या चालकाचे नाव, ते वाहन कुठलं आहे, त्या वाहन मालकाचा मोबाईल नंबर असेल, चालकाचा मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर वाहनातील आतील वस्तू सर्व या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहेत। आता आपण पाहू शकता मंद्रुप पोलीस ठाण्याचे पथक या ठिकाणी दाखल आहे, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचे काही कर्मचारी आहेत। आपण पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी सध्या चेकिंग होत आहे। कारण कर्नाटक मध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची आणि कर्नाटक मधून महाराष्ट्राकडे येणाऱ्या वाहनांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चौकशी केली जाते। सर्वप्रथम त्या गाडीचा नंबर विचारला जातो, ती गाडी कुठून आली याची विचारपूस केली जाते। चालकाचं नाव असेल, चालकाचा मोबाईल नंबर घेतला जातो, त्याचबरोबर त्या गाडीतील आतील बाहेरील बाजू संपूर्णरित्या तीर संरक्षण पथकातील कर्मचारी हे करत असल्याचे आपण सध्या पाहत आहोत। त्यातील काही या ठिकाणी विजयपूर जिल्ह्यातील चर्चेना असेल, उमराणे असेल, येथून येणाऱ्या वाहनांची 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे। त्या 2 व्हीलर मालकाचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, सर्व कागदपत्र चेक करूनच महाराष्ट्र राज्यामध्ये सोडण्यात येत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्याकडे ही जाणारे वाहनांची कसून चौकशी केली जात असल्याचे आपण प्राथमिक माहिती या माध्यमातून पाहू शकता। जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने मंद्रुप पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ही प्रक्रिया सध्या चालू आहे। कारण सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, त्याचबरोबर मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी चोख कडक नाकाबंदी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आपण बघू शकता। आता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कशा पद्धतीने चौकशी केली जात आहेत त्या आता आपण सध्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। आता हे संपूर्ण वाहनाची कसून चौकशी केली जात आहे। कारण रोख रक्कम असेल किंवा मौल्यवान वस्तूचे देवाणघेवाण होऊ नये याची या मौल्यवान वस्तू दागिने याची कुठेतरी देवाणघेवाण होऊ नये याची दक्षता म्हणून या ठिकाणी तीर संरक्षण पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवर असलेले सादेपूर जो बंधारा, या बंधारावरती सोलापूर ग्रामीण पोलीस असेल, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवरील सादेपूर येथील भीमा नदीच्या तीरावरती तीर संरक्षण पथकाच्या माध्यमातून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर तीर संरक्षण पथकातील जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात असल्याचे आपण आताच पाहिलेलं आहोत। कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सादेपूर। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट।
बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,